हाय फ्रेंड्स, आज आपण बोर्ड एक्झामचा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तो म्हणजे SN1 आणि SN2 रिएक्शन. तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका घेऊन बघा, दरवर्षी विचारला जाणारा बोर्ड क्वेश्चन आहे तो म्हणजे SN1 आणि SN2. त्यातला आपण आज पार्ट 1 SN2 रिएक्शन आपण स्टडी करतो आहे आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण SN1 बघू. आज आपण SN2 बघतोय, ठीक आहे. याच्या आधी मी बरेचसे बोर्डशी रिलेटेड IMP क्वेश्चन टाकले आहेत, तर तुम्ही ते व्हिडिओ बघावे, कारण की मला 15 वर्षाचा अनुभव आहे. दरवर्षी मी दिलेले IMP क्वेश्चन 100% येतात म्हणजे येतात, ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर SN2 मध्ये SN2चा जो लॉंग फॉर्म आहे बघा, SN2चा, तर 2 चा अर्थ होतो बाय मॉलिक्युलर. इथे बघा, 2 चा अर्थ होतो बाय मॉलिक्युलर, म्हणजे ह्या रिएक्शनचा जो रेट आहे तो दोन मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड राहील, म्हणून याला बाय मॉलिक्युलर म्हटलं जातं. त्याच्यानंतर N चा अर्थ होतो न्यूक्लियोफिलिक आणि S चा अर्थ होतो सबस्टिट्यूशन. तर स्टेप 1 मध्ये आपल्याला हे तिघं एक्सप्लेन करायचंय, त्याचा मीनिंग काय होतं. नंतर स्टेप 2 मध्ये आपल्याला जनरल रिएक्शन लिहायची. काय लिहायची? जनरल रिएक्शन. जनरल रिएक्शन मध्ये बघा, SN2 मध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड इन्व्हॉल्व होतात. कोणते अल्किल हॅलाइड होतात? प्रायमरी अल्किल हॅलाइड. जसं मिथाइल ब्रोमाइड हे प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे आणि सोडियम हायड्रॉक्साइड हा बेस, आणि प्रॉडक्ट काय येणार आहे? मिथाइल अल्कोहोल आणि NaBr. तर जनरल रिएक्शन दाखवायची आहे स्टेप 2 मध्ये. स्टेप 3 मध्ये रेट लॉ. आपल्याला काय म्हणतो? रेट लॉ, ठीक आहे. रेट लॉ मध्ये मित्रांनो आपल्याला काय लिहायचंय की या रिएक्शनचा रेट जो आहे हा किती मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे? तर मिथाइल ब्रोमाइड आणि सोडियम हायड्रॉक्साइड या दोन मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिएक्शनचा रेट डिपेंड आहे, म्हणून या रिएक्शनला आपण बाय मॉलिक्युलर म्हणतो. तर रेट लॉ मध्ये आपल्याला इथे दाखवायचंय हे प्रपोर्शनचं साइन काढून घ्यायचं आहे, इथे इक्वलचं साइन टाकून एक K कॉन्स्टंट टाकायचं आहे, ज्याला आपण रेट कॉन्स्टंट म्हणतो. बस एवढंच लिहायचं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने मी हा अवघड प्रश्न सॉल्व्ह केला आहे, जो दरवर्षी विचारला जातो. तर नीट लक्ष द्या. तिसरा आहे रिएक्शन मेकॅनिझम. ही आपली काय आहे? चौथी स्टेप आहे. ती मी इथे न दाखवता इथे दाखवली बघा. रिएक्शन मेकॅनिझम, ज्याला आपण बॅक साइड अटॅक पण म्हणतो. बॅक साइड अटॅक का म्हणतो ते पण बघा मित्रांनो. इथे सगळ्यात पहिले आपल्याला हा जो मिथाइल ब्रोमाइड आहे हा आपल्याला वेज फॉर्म्युलामध्ये लिहायचा आहे. म्हणजे काय? 3D मध्ये इथे कार्बनची दोन व्हॅलेन्सी जी आहे, हायड्रोजन आणि ब्रोमीन, म्हणजे दोन व्हॅलेन्सी आपण अशी लिहायची आहे. आणि हा जो तिसरा डार्क हायड्रोजन जो आहे तो टुवर्ड्स द ऑब्झर्वर, म्हणजे तुमच्या साईडला जो असेल, ठीक आहे. आणि जो डॉटेड लाईन आहे तो बॅक साइडला असतो, प्लेनच्या बॅक साइडला, त्याला डॉटेड लाईन दाखवतो. तर हा मिथाइल ब्रोमाइड जो आहे तो अशा पद्धतीने लिहाच लागेल, कंपल्सरी लिहायचा आहे. त्याच्यानंतर त्याची रिएक्शन आपण कोणाशी करतोय? सोडियम हायड्रॉक्साइड. त्यातला फक्त OH निगेटिव्ह म्हणजे न्यूक्लिओफाइल जो आहे तो लिहायचा आहे, कारण की हा न्यूक्लिओफाइल ब्रोमीनची जागा घेणार आहे, म्हणून त्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो आपण, ठीक आहे. तर हा न्यूक्लिओफाइल अटॅक बॅक साइडने करतो. का करतो? त्याचं पहिलं रिझन आपल्याला बोर्ड दोन कमीत कमी रिझन विचारतं. त्यातलं पहिलं रिझन आहे की OH जो न्यूक्लिओफाइल आहे त्याचं निगेटिव्ह साईन, आणि हा ब्रोमीन जो आहे त्याचा पण पार्शियल निगेटिव्ह साईन असतं, आणि निगेटिव्ह काय होतं? रिपल्शन होतं, म्हणून हा फ्रंट साइड अटॅक करू शकत नाही, बॅक साइड अटॅक करतो, ठीक आहे. पहिलं रिझन. दुसरं रिझन आहे की न्यूक्लिओफाइलची साईज स्मॉल आहे आणि ब्रोमीनची ॲटॉमिक साईज मोठी आहे, कारण की 35 नंबरला आहे पिरियोडिक टेबल मध्ये, ॲटॉमिक नंबर 35, सो लार्ज साईज. देअरफॉर दॅट बाय दिस टू रिझन, या दोन रिझन मुळे हा न्यूक्लिओफाइल फ्रंट साइड अटॅक करू शकत नाही, म्हणून तो बॅक साइड अटॅक करतो, ठीक आहे. हे दोन रिझन आपल्याला कधी कधी बोर्ड विचारतात, ठीक आहे. पुढे काय? रिएक्शन मेकॅनिझम मध्ये आपल्याला हा OH न्यूक्लिओफाइल कुठे दाखवायचा आहे? इथून बॅक साइडला अटॅक करता दाखवायचा आहे. आता ज्या वेळेस न्यूक्लिओफाइल अटॅक करतो, ऍट द सेम टाइम हा ब्रोमीन पण काय होतो? निघून जातो, आणि त्याला आपण लिव्हिंग ग्रुप म्हणतो. LG म्हणजे काय? लिव्हिंग ग्रुप. इथे दाखवलेलं आहे बघा. तर इथे एक ट्रान्झिशन स्टेट तयार व्हायला पाहिजे, म्हणजे सायमल्टेनियस बॉन्ड मेकिंग, OH चं कार्बनचे बॉन्ड मेकिंग आणि कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेकिंग. इथे एक ट्रान्झिशन स्टेट तयार होते. मित्रांनो, ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय? हायेस्ट एनर्जी स्टेटला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणतो, ठीक आहे. इथे एनर्जी प्रोफाइल डायग्राम मध्ये दाखवले आपण, ही सगळ्यात जास्त स्टेट जी आहे, एनर्जी स्टेट जी आहे आपण वाढलेली, ठीक आहे. एनर्जी खूप वाढते, ट्रिमेंडस एनर्जी वाढते, म्हणून आपण त्याला ट्रान्झिशन स्टेट. आणि दुसरं जे रिझन आहे की ट्रान्झिशन स्टेट का म्हटलं जातं, कारण की ही स्टेट क्रॉस केल्यावरच काय होतं? तो प्रॉडक्ट मध्ये
कन्वर्ट होतो म्हणून त्याला प्रॉडक्टमध्ये ट्रान्सफर होतो म्हणून त्याला ट्रान्झिशन स्टेट म्हणतात. दुसरं आहे प्रॉडक्ट काय आला की OH हा नेहमी बॅक साईडला असला पाहिजे. OH या बाजूला आणि कार्बनची 3 व्हॅलेन्सी, एक म्हणजे 1 2 आणि हे 3 हायड्रोजन दाखवायचे. आता इथे बघा स्टेप 5 स्टेरिओकेमिस्ट्री. स्टेरिओकेमिस्ट्री मध्ये आपल्याला फक्त एवढंच द्यायचंय की अटॅक हा बॅक साईडने झाला असेल तर 100% इन्व्हर्जन आणि फ्रंट साईडने जर झाला असेल तर रिटेन्शन. दोन शब्द लक्षात ठेवायचे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, जर बॅक साईडने अटॅक झाला तर 100% इन्व्हर्जन आणि जर फ्रंटने झाला तर रिटेन्शन. आता SN2 मध्ये फक्त बॅक साईड अटॅक पॉसिबल आहे, आपण हे बघितलं. पण SN1 मध्ये दोघं अटॅक पॉसिबल आहे, 50% रिटेन्शन आणि 50% इन्व्हर्जन. ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. तर इथे हा मॉलिक्यूल जो आहे मिथाइल अल्कोहोल जो प्रॉडक्ट आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. तर तिथे फक्त 2 लाईन्स किंवा 1 लाईन मध्ये लिहायचं आहे की इन दिस रिएक्शन न्यूक्लियोफाइल फेवर्स बॅक साइड अटॅक ओनली, हेन्स इट्स स्टेरिओकेमिस्ट्री इज 100% इन्व्हर्शन. बस एवढंच लिहायचं, बाकी काही नाही. आणि हा मॉलिक्यूल काढायचा आहे. नेक्स्ट स्टेप आहे स्टेप 6, लास्ट स्टेप, त्याला EPD म्हणजे एनर्जी प्रोफाइल डायग्राम. आता एनर्जी प्रोफाइल डायग्राम काढताना वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिसला टाइम घ्यायचा आहे, वाय ऍक्सिसला एनर्जी शो करायची आहे. कारण की एनर्जी प्रोफाइल डायग्राम म्हणजे ही रिएक्शन होताना एनर्जी कशी व्हॅरी होते आपण ते दाखवतो, म्हणून एनर्जी प्रोफाइल डायग्राम म्हणतात. बोर्ड एक्झाम मध्ये कधी कधी आपल्याला फक्त एनर्जी प्रोफाइल डायग्राम सुद्धा 2 मार्कला येते. सो प्लीज लिसन केअरफुली. आता इथे काढताना याची टेक्निक काय आहे की एक प्रॉडक्टची लाईन असते आणि त्याच्यामध्ये थोडी रिएक्टंटची लाईन. बघा रिएक्टंटची एनर्जी ही प्रॉडक्टच्या पेक्षा काय असते, नेहमी जास्त असते. म्हणजे प्रॉडक्टची एनर्जी कमी असते म्हणून प्रॉडक्टची लाईन खाली पाहिजे. तर इथे मिथाइल ब्रोमाइड जो आहे रिएक्टंट होता त्याची एनर्जी जास्त दाखवायची आणि इथे मिथाइल प्रॉडक्ट जो तयार झाला त्याची एनर्जी कमी दाखवायची. म्हणजे हा ग्राफ जो आहे हा इथून स्टार्ट करायचा आहे आणि इथे फिनिश करायचा आहे. ठीक आहे. आणि ही एनर्जी जी वाढलेली आहे ट्रान्झिस्टेड ती का बरं आहे, कारण की न्यूक्लियोफाइल अटॅक करतो आणि ब्रोमीन निघून जातो. म्हणजे तिथे सायमल्टेनियस बॉन्ड मेकिंग आणि ब्रेकिंग होते, म्हणून आपण त्याला ट्रान्झिशन स्टेट ही हायेस्ट एनर्जी स्टेट. बघा इथे एनर्जी खूप वाढली आणि सडनली तो मिथाइल अल्कोहोल मध्ये कन्वर्ट झाला, लिव्हिंग ग्रुप निघून गेल्यानंतर तर तो प्रॉडक्ट मिथाइल अल्कोहोल तयार होतो आणि तो लेस एनर्जीचा असतो, म्हणून तो बॅक इथे बॉटम लाईनला दाखवायचा आहे. बरेचसे मुलं इथे ग्राफ काढताना हा असा पद्धतीने ग्राफ काढतात बघा. तर ही चुकीची फिगर आहे. ठीक आहे. ही लाईन ही फिगर चुकीची का बरं, रिएक्टंट आणि प्रॉडक्टची एनर्जी सेम दाखवली. तसं न करता रिएक्टंटची एनर्जी हाय पाहिजे, प्रॉडक्टची एनर्जी नेहमी कमी पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एक SN2 4 मार्काचा IMP क्वेश्चन कव्हर केला आहे. तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा अँड कमेंट करा. थँक्यू.